अंड्याची पोळी बनवल्यानंतर जेव्हा आपण तवा व्यवस्थित घासूनसुद्धा जेव्हा दुसऱ्या वेळेस चपात्या बनवायला घेतो तेव्हा त्या तव्याचा एक वास येतो आणि तेच तेल तवा व्यवस्थित घासलेलं असतानासुद्धा चपात्यांना लागतं व चपात्या थोड्याशा पिवळसर दिसतात. पण काळजी करण्याचं कारण नाही. आज यावर आणलेलं आहे मी परफेक्ट सोल्युशन. त्यासाठी आपण तवा एकदा साबणाने धुवून घेणार आहोत. आता तवा हाय फ्लेमवर ठेवून आपण तव्याच्या काठापर्यंत जाईल एवढं पाणी आपण तव्यावर घालणार आहोत. पाणी गरम होण्यास सुरुवात झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तव्याचं तेल निघून वरती पाण्यावर तरंगत आहे. 5 ते 7 मिनिटं पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण गॅस बंद करून पाणी तव्यावर तसंच ठेवायचं आहे, कारण ते खूप गरम असतं. थोड्या वेळाने तव्यावरचं पाणी थंड झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा तवा साबणाने घासून घ्यायचा आहे. या उलट तुम्ही थंड पाण्यामध्ये तवा अतिशय गरम करून टाकू शकता. तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच डेली लाईफ हॅकसाठी अन्नपूर्णे, सदापूर्णे, दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.